एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा व्हिडिओ शूटिंग जो आहे ना तो म्हणजे आजच 10 वाजताचा आहे, पण मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच ॲड केलेला आहे. याच्या आधीचं पूर्ण म्हणजे काय गडबड जी आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने बघायला मिळणार आहे. त्याआधी म्हटलं चला तुम्हाला छान मस्त प्लांट्सपासून व्हिडिओची सुरुवात करूया. सो तुम्हाला आठवत असेल तर मी मागच्या आठवड्यामध्ये झाडांना सगळ्याच झाडांना दूध दिलं होतं. सो माझ्याकडे एक्स्ट्राचं दूध होतं, म्हटलं फेकण्यापेक्षा झाडांना देऊया आणि त्याचा रिझल्ट खरंच खूप छान मिळाला. त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तर बघा, हे याला काय म्हणतात आय डोंट नो. सो हे पर्पल शेडचं झाड आहे ना, तर ते एक कुंडी होती माझ्याकडे, तिथे म्हणजे अचानक उगवला. तर त्यातल्या काही मी कटिंग्स जे आहे ना एका सेपरेट कुंडीत लावल्या. त्यानंतर बघा, जे दूध मी दिलं होतं ना तर त्याचं मनी प्लांट्सला खरंच खूप फायदा झालेला आहे. म्हणजे मनी प्लांट्सची इतकी छान ग्रोथ होत आहे ना, तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे 1 2 3 4 कुंड्या आहेत माझ्याकडे, 4 ते 5 कुंड्या, आणि 5ही कुंड्यामध्ये भरभरून मनी प्लांट्स इतकं सुंदर म्हणजे त्याची ग्रोथ होत आहे ना की खूपच छान. त्यानंतर टँगल हार्टच्या पण बरेच म्हणजे कधी कधी तर कटिंग्स तुटतात, तर कधी कधी छान म्हणजे ग्रोथ होतात. सो बऱ्यापैकी आता 2-3 कुंड्यामध्ये छान छान म्हणजे टँगल्स हार्टच्या कटिंग्स जे आहेत ना ते लागत आहेत. त्यानंतर बघा, म्हणजे मागे काय झालं होतं ना, असेच 2-4 कटिंग्स हाताने तुटून म्हणजे पडल्या होत्या टँगल हार्ट्सच्या. तर मी एका इथे कुंडीमध्ये लावले. सो त्यातल्या म्हणजे 5 ते 6 कटिंग्स लावल्या. त्यातल्या 3-4 कटिंग्स जे आहे ना त्यांची छान आता म्हणजे ग्रोथ होत आहे. म्हणजे हळूहळू त्याला एक एक पान जे आहे ते दिसत आहे. त्यानंतर पिटोनियाला पण इतकं म्हणजे छान फ्लावर येत आहे. म्हणजे मी तर पिटोनियाकडे लक्षच देत नाही आहे, तरी पण त्याला बऱ्यापैकी चांगले फ्लावर्स येत आहेत. आणि झाडांकडे जर थोडं केअर केलं तर नक्कीच झाडं आपल्याला खूप छान असं प्रसन्न करून जातातच. सो चला, आता सकाळ झाली आणि आज सकाळची सुरुवात अगदी चिऊच्या हेअर्स म्हणजे पासून सुरुवात केलेली होती. सो तिचं म्हणणं असते दरवेळे जेव्हा मी म्हणजे तिला हेअर वगैरे करून देते तेव्हा ती म्हणत असते की का गं मम्मा, तुला फक्त 2 पोनी आणि 2 वेण्याच येतात, त्या व्यतिरिक्त तुला एकही हेअरस्टाईल येत नाही. आणि म्हणून ती सकाळी जे आहे ना मोबाईलवर बघत होती की हेअरस्टाईल म्हणजे कोणती चांगली वाटेल. तसं तर आज आहे इंडिपेंडन्स डे. सो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनानिमित्त. तर बघा, तिचं सकाळी सुरू होतं की मम्मा तुला एकही हेअरस्टाईल येत नाही, त्यामुळे मग आता मीच मोबाईलवर बघून जे आहे ना ते करणार. सो म्हटलं एकदा मला ट्राय करू दे, म्हणून मी तिला जे आहे ना समोरून अशी थोडी सागरवेणी जी असते ना म्हणजे फ्रंट साईडनी, तर ती म्हणजे करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. सो खरं सांगू तर मला म्हणजे हेअरबद्दल काही तेवढी माहिती नाही, मला हेअरस्टाईलसुद्धा येतच नाही. मी बऱ्यापैकी मला म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 2 पोनी किंवा 2 वेण्याच पाळून जायचे. आणि तसेही माझं म्हणजे खूप लवकर लग्न झालं, त्यामुळे मग लवकर मुलं वगैरे झाली, तर बऱ्याच गोष्टी माझ्या शिकायच्या राहून गेल्या. सो असं नाही की मला येत नाही, जर शिकलं तर नक्कीच येऊ शकते. सो मला तसं फारसं तेवढं वेळ मिळत नाही या सगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये. तरी पण मी आता ट्राय करते चिऊसाठी की एखादी खूप सुंदर सुंदर अशा छान हेअरस्टाईल जे आहेत ना म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करते. सो जस्ट सागरवेणीचा थोडा व्हिडिओ बघितला आणि थोडं लक्षात आलं मला की कशा पद्धतीने म्हणजे करतात. सो तेच मी इथे करून देत आहे. म्हटलं चल आज तुझी इच्छा पूर्ण करून देते, आणि छान अशा 2 पोनी पाळून दिले, समोरून छान अशी वेणी पाडली. सो आता म्हटलं तिला की आता नेक्स्ट टाइम पण मी 1-2 असे हेअरस्टाईल तुझ्यासाठी शिकणार. सो तिला छान अशा क्यूट म्हणजे दोन्ही साईडना छान अशा पोनीटेल पाळून तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे असं नाही की गृहिणी करू शकत नाही, असं तर काहीच नाही आहे. जर आपण मनाने ठरवलं तर खूप काही करू शकतो. आणि एखादी गोष्ट जर आपल्याला म्हणजे मनात घर केली की नाही आपल्याला शिकायचं आहे, तर नक्कीच आपण म्हणजे शिकू शकतोच बऱ्याच गोष्टी. त्यानंतर चिऊच्या पप्पांना ते फ्लॅग पीस जे आहे ना ते त्यांच्या हाताने लागतच नव्हतं. सो मी त्यांना लावून दिलं आणि मी म्हणत होती त्यांना की काय हो तुम्हाला, म्हणजे माझ्याशिवाय तुमचं म्हणजे कुठलंच काम होत नाही. सो तेही म्हणजे बरेचदा असं होते छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते खरंच पूनम करत राहतात. मग मी कधी कधी हसते की मी म्हणजे मी नसती तर काय झालं असतं, म्हणजे तुम्ही कसं केले असते तुम्ही तुमचे छोटे छोटे काम. तर ते म्हणतात की नाही म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये तुझी हेल्प मला लागत असते. सो चला, त्यांचं तसं त्यांना रेडी करून दिले. त्यानंतर आज मी मुलांना टिफिनमध्ये पास्ता देणार आहे, कारण तसं तर शनिवारी पास्ता देते. सो आजचं फ्रायडे आहे आणि बऱ्यापैकी आज स्कूल म्हणजे खूप लवकर सुट्टी होणार, म्हणून म्हटलं चला छान आहे त्यांना पास्ता बनवून देते. कारण आमच्याकडे कसं आहे ना एक कमिटमेंटच असते, म्हणजे सॅटर्डेला आम्हाला पास्ता हवाच असतो. सो या सॅटर्डेला सुट्टी आलेली आहे आणि म्हणून म्हटलं की आज बनवून देऊन द्यावा, म्हणजे तसंही 1-2 तासात
तासात मुलं घरी येऊन जातात, त्यामुळे मी इथे थोडे व्हेजिटेबल्स म्हणजे कट केले. थोडा कांदा, थोडा टोमॅटो आणि थोडी मिरची घेतली आणि खूप साध्या पद्धतीने मी हा पास्ता जे आहे ना ते बनवत असते. काही अशी खूप तामझाम वगैरे नाही. जो साधा टोमॅटो सॉस असतो ना तो घालते त्यामध्ये. तिखट मीठ घालून थोडंसं मेयोनीज जो असतं ना ते टाकत असते मी. सो वेदांचे 1-2 चकरा होतातच की मम्मी काय काय टाकत आहे, कारण त्याला बऱ्यापैकी सॉस वगैरे काही तेवढे आवडत नाही. मी शेजवान चटणी टाकते. सो शेजवान चटणीचा डब्बा आत्ताच रिकामा झाला, संपलेला होता, म्हणून मी त्याऐवजी सॉस टाकला. आणि त्याची पण तयारी लवकर झाली, कारण दोघंही जे आहेत ते आपापली तयारी जी आहे ते करून घेतात. त्यामुळे फारसं मला खूप जास्त म्हणजे सकाळी माझी धावपळ खूप होत नाही, कारण जेव्हा छोटे होते तेव्हा करून द्यायचे. आता फक्त चिवचे हेअर्स करून द्यायचे असतात आणि यांचे दोघांचे कपडे वगैरे व्यवस्थित काढून ठेवलं, जसं सॉक्स झालं, टाय झालं, त्यानंतर बेल्ट वगैरे सगळ्या इनरवेअर वगैरे सगळं व्यवस्थित जर ठेवलं तर मग ते आपापली तयारी जी आहे ते करून घेतात. आणि बॉटल भरण्याचं काम जो आहे तो चिव करत असते रोजचंच. तिला म्हणजे एक एक आमच्या घरामध्ये कामं जे आहेत ना डिवाईड केलेले आहेत, म्हणजे ज्याचं काम तो करत असते. सो तिला बॉटल वगैरे भरण्यासाठी आवडते, म्हणून ती बॉटल वेदांची पण बॉटल भरते आणि तिची पण बॉटल भरून घेते. आणि याचं असते की मम्मा मी छोटा आहो, त्यामुळे मी म्हणजे तेवढं काही काम करणार नाही, पण तरी छोटी मोठी हेल्प जी आहे ना तो पण करत असते. आणि त्यांच्या छोट्या मोठ्या गप्पा गोष्टी जी आहेत ते किचनमध्ये होत असतात. सो असं काही आमचं सकाळचं म्हणजे असं प्रॉडक्टिव्ह टाईम जो आहे तो जात असते मुलांसोबत, अगदी हसत खेळत स्वयंपाकासोबत जात असते. तसं तर आज मी स्वयंपाक तर नाही करत आहे, कारण कसं आहे ना चिवचे पप्पा पण बँकेला जातात. त्यांच्या बँकेमध्ये पण फ्लॅग होस्टिंग असते, त्यामुळे ते सकाळीच जातात आणि त्यानंतर मुलं पण जातात. म्हणून म्हटलं मी आता एकटीच आहे, तर मी थोडा जर पास्ता उरेलच तर खाऊन घेणार. सो इथे मी दोघांनाही जे आहे ते छान असं मस्त पास्ता बनवून घेतलेला आहे आणि दोघांनाही टिफिनमध्ये भरून देऊन दिलं. तर बाहेर ना थोडा थेंब असं पाऊस होता आणि मुलं भिजले असते पाण्यामध्ये, म्हणून मग चिवचे पप्पा म्हटले की चल राहू दे, मीच यांना 4 व्हीलरनी माझ्या सोडून देतो. सो ते लोक गेले. त्यानंतर त्यांचा फोन आला मला 8:15 वाजता की पूनम तू रेडी होऊन जाय ते बँकेत ये. सो खूप म्हणजे 15 मिनिटात रेडी हो आणि 8:30 वाजता तू बरोबर बँकेत ये, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हटलं 15 मिनिटात साडी घालायची आहे, त्यात रेडी व्हायचं आहे, आणि म्हणून मग इथे माझी खूप घाईगडबड जी आहे ते सुरू झाली होती. सो पटक्यात जे आहे ना साडी घालून घेतली. सो ही साडी जी आहे ना माझी फेवरेट आहे, म्हणून मग हीच साडी घातली. त्यानंतर छान हँड्सला वगैरे थोडं मॉइश्चरायझर लावून घेतला आणि छोटा मोठा मेकअप जो आहे तो इथे मी करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे खूप धावपळ झाली, कारण खूप वेळ माझ्याकडे कमी होता. 15 मिनिटाचा टास्क होता. 15 मिनिटामध्ये मला पटापट तयारी होऊन जाय म्हणजे फ्लॅग होस्टिंगसाठी जायचं होतं, त्यामुळे मी इथे खूप फास्ट म्हणजे मला असं वाटत होतं की म्हणजे थोड्या वेळ पूर्वीच जर मला सांगितलं असते तर मग मी म्हणजे पटापट तयारी करून म्हणजे गेली असती, कारण मुलं 8 वाजता गेले आणि 8 ते 8:15 वाजेपर्यंत मी नुसताच गार्डनमध्ये भटकंती करत होती. तर तेवढ्या वेळामध्ये मी तयारी म्हणजे माझी झाली असती जर त्यांनी मला सांगितलं असतं तर. आणि वेळेवर असं होतं की एक एक सामान मला मिळतच नव्हतं, जसं क्लचर मला मिळत नव्हते, त्यामुळे मी एक्स्ट्राचे क्लचर जे आहे ना ते घेऊन जो बेडसाईड टेबल आहे ना तिथे ड्रावरमध्ये ठेवले असते. सो परत मग हेअर केलेले मला मोडावे लागले, परत म्हणजे परत हेअर विंचरले, त्यानंतर क्लचर वगैरे लावून घेतला आणि अशा पद्धतीने रेडी होऊन गेली. आणि बऱ्याच गोष्टी असतात, तुम्ही बेडवर पसारासुद्धा बघू शकता. सो सगळं सामान मी इथे म्हणजे घाईगडबडीमध्ये सगळं पसारा करून ठेवलेला आहे. त्यानंतर बाहेर जाताना बऱ्याच गोष्टी म्हणजे लोक नोटीस करतात की ने बांगडी घातली की नाही, टिकली आहे की नाही, किंवा म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी जे लेडीजच्या असतात त्या आपल्याला खूप लक्षपूर्वक कराव्या लागतात, नाहीतर बऱ्याच गोष्टी बोलतात मग. म्हणून बायकांना म्हणजे तयारी करण्यासाठी वेळ लागते, तर जेंट्स लोकांना असं वाटते की काय करते म्हणजे किती वेळची रेडी होत आहे, रेडीच झाली नाही. सो भरपूर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला वेळ लागत असतो. सो चला असो, सगळं पसारा जो आहे तो फटक्यात आवरलं आणि मी निघालीच होती, तेवढ्यात लक्षात आलं की मी इयरिंग्सच घातले नाही. त्यानंतर परत पुन्हा आली, परत इयरिंग्स वगैरे घातले आणि अशा पद्धतीने पूर्णपणे रेडी झाली आणि गेली होती बँकेमध्ये. सो मी इथे खूप जास्त काही शूट केलं नाही, कारण चिवच्या पप्पांना म्हणजे बँकेत शूटिंग वगैरे केलेलं आवडत नाही. सो इथे गिफ्ट डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होता. तर बऱ्यापैकी काय झालं होतं ना, म्हणजे फ्लॅश होस्टिंग जे आहे ते झाली होती, मी तेच झाल्यानंतर गेली. त्यानंतर घरी आल्यानंतर म्हटलं चला मी तुम्हाला पूर्ण साडीचा लुक जो आहे तो दाखवलाच नाही, म्हणून घरी आल्यानंतर मी पूर्ण लुक दाखवला.
तर फायनली जे आहे मी घरी आलेली आहे. सो म्हणजे जाताना मी काहीच शूट असं केलेलं नाही, कारण मलाही तसं भरपूर उशीर झाला होता आणि तसेही मला म्हणजे झेंडावंदनचा प्रोग्राम जो आहे तो मला मिळालाच नाही. तर मी म्हणजे मला यांनी सांगितलंच नव्हतं की तुला यायचं आहे बँकेत म्हणून. एकदम शेवटच्या म्हणजे वेळेवर मला फोन केले की तू 15 मिनटात तयारी करून ये. सो मी खूप फास्टमध्ये अशी छान रेडी झाली. त्यानंतर गेली बँकेमध्ये आणि तिथला कार्यक्रम खूप छान झालेला होता. सो तिथे मला काहीच असं शूट करता आलं नाही, कारण बँकेमध्ये शूटिंगसाठी अलाउड नाही आहे. अलाउड असेलही तरी माझे हस्बंड मला अलाउ करत नाही. तर मी बँकेत काहीच शूट केलं नाही. जे छोटे छोटे क्लिप्स होते ते घेतले. त्यानंतर मी आता घरी आलेली आहे. अक्षरशः 10 वाजले आणि आता माझे घरातले कामं जे आहेत ते सुरू होणार आहेत. त्याआधी तुम्ही इथे बघू शकता खूप छान या साडीचा कलर आहे. सो इथे फ्रंट कॅमेराने शूट करताय तर या साडीचा कलर खूप जास्त असं डार्क पिंक दिसत आहे, पण गाजरी कलर आहे या साडीचं कलर आणि खरंच खूप छान आहे. अक्षरशः फेवरेट साडी आहे ही माझी. तर सकाळी ना म्हणजे खूपच जास्त घाई होती मला, त्यामुळे मी सगळं सामान इथे कोंबून दिला आणि 2 दिवसापूर्वी मला एक पार्सल रिसीव झालेलं होतं. तर हे स्टोरेज बॉक्स आहे आणि खूपच जास्त क्यूट आहे. म्हणजे जो बेड साईड टेबल आहे ना, तर तिथे ठेवण्यासाठी मी बोलवली होती. सो तेव्हा असं विचार केला नव्हतं की मी यामध्ये हे ठेवणार, पण आज सकाळी ना असं डोक्यात विचार आलं जेव्हा मी हे सगळं सामान काढलं. मला एक एक वस्तू मिळत नव्हती ना, म्हणून म्हटलं जे मला रोज लागतात ना वस्तू ते यामध्ये मी इथे स्टोअर करते. सो जसं फाउंडेशन, जसं लिपस्टिक असते, लिप बाम, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना ते यामध्ये ठेवते. म्हणून मग मी याची ओपनिंग केली आणि खरं सांगू तर खूपच सुंदर आहे. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि तुमच्याकडे असं बेड साईड टेबल किंवा डेकोरेटिव्ह आयटम म्हणून म्हणजे जर तुम्ही बोलवत असाल ना तर हा नक्कीच बोलवा. खूपच स्वस्तात मला मिळाला. अगदी म्हणजे 100 रुपयामध्ये मला हा म्हणजे पार्सल जो आहे तो रिसीव झालेला आहे. मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे. तर खरंच यामध्ये मी छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जसं फाउंडेशन, अधेमध्ये स्ट्रोब क्रीम लागत असते, त्यानंतर अशा छोट्या छोट्या वस्तू लागतात. तर म्हटलं चला इथे छान असं डेकोरेट करून ठेवूया, म्हणजे आपला बेड साईड टेबल जो आहे तो त्याचंही लुक छान दिसेल आणि अगदी यामध्ये आपला सामान पण जाणार. म्हणजे सकाळी जशी धावपळ झाली तशी माझी धावपळ होणार नाही. त्यानंतर इतकं छान मी टेबल जे आहे ना तो सुद्धा ऑर्गनाईज करून ठेवला आणि अशा पद्धतीने याचं लुक जो आहे तो दिसत आहे. तर बँकेत गेली तेव्हा मला पण एक गिफ्ट मिळालं. सो कॅडबरी सेलिब्रेशनचं बॉक्स मिळालं. त्यानंतर चिऊच्या पप्पाला एक छान अशी स्टीलची वॉटर बॉटल मिळाली. तर म्हटलं चला हा सगळा पसारा नेऊन ठेवून देते. त्यानंतर एक पार्सल आला होता. सो आज तर अजिबात अपेक्षा नव्हती की तो पार्सल मला आज रिसीव होणार. सो म्हटलं चला आलाच तर तुमच्यासोबत शेअर करूया. सो मी मागवलं होतं एक कुर्ती मागवली होती मिशोवरून आणि खरंच म्हणजे मी तर बघितलेली आहे, पण इतकी छान आहे ना म्हणजे खरं अक्षरशः मी शब्दात सांगू शकत नाही. सो माझं फेवरेट कलर जे आहे ते मागवलेलं होतं, कारण या कलरमध्ये माझ्याकडे कुर्ती नव्हती. म्हणजे माझ्याकडे जो कलेक्शन आहे त्या कलेक्शनमध्ये हा कलर नव्हता. म्हणून म्हटलं चला एक आपण मागून पाहूया आणि 400 अराउंड म्हणजे कमी जास्त असू शकते याची प्राईस. मी याची पण लिंक डिस्क्रिप्शनला देते. सो खरंच खूपच छान आहे कुर्ती, म्हणजे इतकं सुंदर फॅब्रिक आहे आणि फॅब्रिक तर सोडा, त्याच्यावरचं डिझाईन इतकं भारी आहे ना, म्हणजे खूपच सुंदर आहे. तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे छोट्या मोठ्या पार्टीमध्ये किंवा आपण कुठे असं बाहेर वगैरे म्हणजे वेअर करू शकतो. सो याची नेक खूप छान असं व्हाईट थ्रेडनी जे आहे ना ते डिझाईन केलेली आहे. त्यानंतर हँड्सवर अगदी खूप सुंदर डिझाईन आहे. त्यानंतर कुर्तीच्या आजूबाजूला सुद्धा डिझाईन आलेली आहे, खालच्या बाजूला सुद्धा डिझाईन आहे आणि अशा पद्धतीने मी इथे घालून दाखवलेली आहे. सो मी हा एम साईज माझ्यासाठी मागवला आणि खरंच फिटिंगमध्ये वगैरे खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर बघा तुम्ही पूर्ण ओव्हरऑल लुक म्हणजे खूप छान वाटत आहे, म्हणजे अक्षरशः मला खूप जास्त आवडली. सो असं होतं आजचं व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.